कोटीचं कर्ज घेण्याची वेळ आली आणि आता त्याचा फटका जो आहे सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यांच्या टॅक्स मधून तो पैसा कपात होणार आहे. या संदर्भातली तक्रार सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना केली होती. 22 कोटीचं कर्ज घेऊन कोणत्या कॉन्ट्रॅक्टदाराचे पेमेंट करण्यात आलेले आहे आणि निश्चितच या संदर्भात कारवाई झाली पाहिजे. निश्चितच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार. नाही, कोणी काय मागणी केली याच्यापेक्षा पोलीस काय तपास करताय आणि त्या खरंच दोषी आहे काय किंवा याच्यात की फक्त काही विरोध म्हणून त्यांच्यावर आरोप करतात याची तपासणी केली गेली पाहिजे. ती नाना भाऊच्या मनातली इच्छा आहे आणि त्या संदर्भात नाना भाऊचे राईट हँड अनिल काय म्हणतात वडपल्लीवार हे कोर्टात सुद्धा गेले होते, पण तसं काही होणार नाही. सगळ्याच लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे त्यात मिळणार आहे आणि सगळ्यांना मिळून राहिले. अमेरिका इराण वॉरमुळे निश्चितच गॅसचा तुटवडा आहेच, पण सरकार पुढच्या 2 महिन्याचा स्टॉक सरकारकडे आहे, म्हणजे सगळीकडे उपलब्ध आहे, ऑइल कंपनीजकडे उपलब्ध आहे. कुठेही काही अडचण होणार नाही. पॅनिक बाईंग होत असल्यामुळे हे सगळ्या रांगा दिसत आहेत. कुठेही डोमेस्टिक कंझ्युमरला कुठे याचा फटका पडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.